नमस्कार मंडळी. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेला आहे. तो म्हणजे वाढत्या किमती. पण थांबा, काळजी करण्याऐवजी आज आपण या महागाईवर मात करण्यासाठी एका अगदी नवीन आणि स्मार्ट उपायाबद्दल बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया एका साध्या पण महत्त्वाच्या प्रश्नानं. विचार करा, आपण फक्त एक ग्राहक आहोत की एक स्मार्ट खरेदीदार? म्हणजे आपण फक्त पैसे देऊन वस्तू घेतो की त्याही पलीकडे काही विचार करतो? हाच प्रश्न आपल्याला आजच्या चर्चेत पुढे घेऊन जाणार आहे. चला, सगळ्यात आधी त्या समस्येबद्दल बोलूया जी आपल्या सगळ्यांनाच सतावते, आणि ती म्हणजे ही दिवसेंदिवस वाढणारी महागाई. हे बघा, महागाई काही टाळता येण्यासारखी गोष्ट नाही. ते एक वास्तव आहे. भाजीपाला, दूध, किराणा सामान या सगळ्या गोष्टींच्या किमती कितीही वाढल्या तरी त्या आपल्याला घ्याव्याच लागतात. आणि मग काय होतं? घराचं संपूर्ण बजेटच कोलमडतं. आणि हीच तर खरी अडचण आहे. एका बाजूला वस्तूंच्या किमतींचा आलेख रॉकेटसारखा वर जातोय, पण दुसऱ्या बाजूला आपलं उत्पन्न ते मात्र जवळपास आहे तिथेच राहतं. आणि यामुळे खर्च आणि कमाई यांच्यातली दरी वाढतच जाते. मग अशा वेळी आपण साधारणपणे काय करतो? एकतर गरजेच्या वस्तूंवर कात्री लावतो किंवा मग बाजारात जाऊन स्वस्तात काय मिळतंय याचा शोध घ्यायला लागतो. पण विचार करा, हा खरंच योग्य मार्ग आहे का? आणि इथेच खरी मेख आहे. आपल्याला वाटतं की स्वस्त म्हणजे बचत, पण हा एक खूप मोठा भ्रम असू शकतो. स्वतःलाच एक प्रश्न विचारून बघा, फक्त स्वस्त वस्तू विकत घेतली म्हणजे खरंच आपले पैसे वाचले असं होतं का? काय वाटतं? याचं सरळ आणि सोपं उत्तर आहे, अजिबात नाही. कारण स्वस्तातली खरेदी आणि स्मार्ट खरेदी यात जमीन आसमानाचा फरक आहे. आता जरा काही गोष्टींवर विचार करूया. आपण दुकानात जातो, पैसे देतो, वस्तू घरी आणतो. पण त्या खरेदीवर आपल्याला कधी काही पैसे परत मिळतात का? साहजिक आहे, प्रत्येक विक्रीमागे दुकानदाराला नफा होतोच, पण तो कधी आपल्यासोबत म्हणजे ग्राहकासोबत तो नफा शेअर करतो का? बरं, मोठमोठ्या कंपन्या जाहिरातींवर करोडो रुपये खर्च करतात. तो पैसा जातो कुठून? आपल्याच खिशातून. पण त्या खर्चाचा आपल्याला थेट काही फायदा होतो का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, या सगळ्या व्यवहारात व्यापारी, उद्योजक श्रीमंत होत जातात. पण आपण एक सामान्य ग्राहक म्हणून त्यांच्यासोबत समृद्ध होऊ शकतो का? दुर्दैवाने या सगळ्या प्रश्नांचं उत्तर नाही असंच आहे. पण काय होईल जर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो असतील तर? काय होईल जर आपल्या खर्चातूनच आपल्याला बचत करण्याचा एक मार्ग मिळाला तर? चला, आता समस्येच्या पलीकडे जाऊन एका अशाच नवीन आणि जबरदस्त संकल्पनेबद्दल जाणून घेऊया. ही संकल्पना आहे कस्टमर लॉयल्टी रिवॉर्ड्स पॉइंट्स. आता हे नाव ऐकून गोंधळू नका. याचा सरळ अर्थ असा की ही एक अशी सिस्टम आहे जिथे आपण केलेल्या प्रत्येक खर्चाचा काही हिस्सा आपल्याला पॉइंट्सच्या रूपात परत मिळतो. आणि ही भन्नाट संकल्पना आपल्यासाठी आणली आहे विजयश्री इन्फोटेक कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, म्हणजेच VICSPL या कंपनीने त्यांच्या सौमित्रा.in या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. आणि ही कंपनी काम करते 3 महत्त्वाच्या तत्वांवर: समान संधी, समान हक्क आणि समान न्याय. याच तत्वांच्या आधारावर प्रत्येक ग्राहकाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं हे त्यांचे ध्येय आहे. आता येऊ या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे, की ठीक आहे, संकल्पना चांगली आहे, पण ही बचत नेमकी होणार कशी? ही सिस्टम नक्की काम करते तरी कशी? चला समजून घेऊया. हे बघा, प्रक्रिया अगदी सोपी आहे. सगळ्यात आधी सौमित्रा.in वर जाऊन नोंदणी करायची. मग त्यांच्याशी जोडलेल्या दुकानांमधून किंवा सेवा देणाऱ्यांकडून आपली नेहमीची खरेदी करायची. प्रत्येक खरेदीवर तुम्हाला काही लॉयल्टी रिडेम्पशन पॉइंट्स मिळतील. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हेच पॉइंट्स तुम्ही पुढच्या खरेदीवर सूट मिळवण्यासाठी वापरू शकता. म्हणजे आपलाच खर्च आपल्यासाठी बचत करणार. हीच तर यातली खरी जादू आहे. तुमची बचत कुठून बाहेरून येणार नाहीये, तर ती तुमच्याच रोजच्या खर्चातून तयार होणार आहे. किती क्रांतिकारक विचार आहे हा, नाही का? तर मग हा फक्त पैसे वाचवण्याचा एक मार्ग नाहीये, हा खरं तर एक स्मार्ट खरेदीदार बनण्याचा मार्ग आहे. याचाच अर्थ असा की आता महागाई कितीही वाढू देत, आपल्याकडे बचतीचा एक असा मार्ग तयार आहे जो महागाईला टक्कर देऊ शकतो. कारण एका स्मार्ट खरेदीदाराचं ध्येय काय असतं? विचारपूर्वक खरेदी करणं, आपल्या प्रत्येक खर्चाला बचतीचं साधन बनवणं आणि हळूहळू का होईना पण आर्थिक समृद्धीकडे एक पाऊल पुढे टाकणं. तर मग शेवटी प्रश्न हा उरतो की हा फक्त एक प्लॅन नाही, ही एक चळवळ आहे, एक ग्राहक क्रांती आहे. आपण या क्रांतीचा भाग होण्यासाठी तयार आहात का, यावर नक्की विचार करा.